बोलतो ते सरळ समोर बोलतो, बेधडक बोलतो. याचा अर्थ असा आहे की आपल्या गावाला ज्या चारी बाजूने 12 वाड्यापर्यंत जी ताकद आहे, संस्काराच्या विचाराची ताकद आहे आपल्या सगळ्यांच्या बरोबर. समाज हे म्हटले जरी आम्ही आदिवासी नाही, माझं म्हणणं हे समाज आपला समाज. आपण त्याच्यामध्ये 24 तास उठतो बसतो, त्याच्यामध्ये वावरतो. ही मुलं बाळा ही सर्व जी त्याची आहे ना, ही सगळी आपली मुलं बाळा. ही झालेली घटनाच इतकी अंतःकरणाला आज धक्का लावून गेलेली आहे. SP साहेबांनी जी ऍक्शन केली, मुख्यमंत्री साहेब माझ्याशी आज सकाळी 10:30-11च्या दरम्यान जवळजवळ 10-15 मिनिटं बोलले. शिंदे साहेब बोलले, राज्यकर्ते बोलले, सुनेत्राताई पवारांनी सुद्धा पालकमंत्री म्हणून SP साहेबांकडून सगळा आढावा घेतला. कदाचित ते आज उद्या 2 दिवसामध्ये काहीतरी येऊन जाते. परंतु आपली भावना एकच आहे की ह्या माणसाला आता मरेपर्यंतची फाशी व्हायला पाहिजे आणि ती लवकर व्हायला पाहिजे, फास्ट ट्रॅकवर व्हायला पाहिजे. आपण सर्वांच्या भावना आहेत, उंच भावना आहेत की छत्रपती शासनासारखी तातडीने त्याला इथे चौकात आणून त्याला फाशी दिली पाहिजे किंवा चौकातून त्याला उभं जाळलं पाहिजे. पण आता डॉक्टर बाबासाहेबांची घटना आपण स्वीकारली 1949ला आणि कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या राज्याला आपण मान्यता दिली, आपण देशाला मान्यता दिली. छत्रपती शिवराय म्हटले की हिंदुस्थानाच्या हृदयामध्ये, देवाऱ्यामध्ये पूजा कुणाची केली जावी तर ती महिलांची केली जावी, अशी छत्रपती शिवरायांचं सूत्र होतं स्वराज्याचं. पण आज जर महिला, लहान लहान मुलीला सुरक्षित नाही, ही आपल्यासाठी फार मोठी शोकांतिका तयार झालेली आहे. आणि नात्याचं स्वरूप आता बदलत चाललंय. व्यवस्था पद्धतीचे विचार माणसाच्या मनामध्ये धाव घ्यायला लागलेली आहे. किती जरी आपण म्हटलो की या सगळ्या गोष्टी, पण या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या मनामध्ये आपण जागृत ठेवल्या पाहिजे की आपल्याला पुन्हा एकदा या अखंड असलेल्या भारताच्या संस्कृतीचं जतन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला सांगावं लागेल की या कुटुंबाची त्याचं आता ते अशा परिस्थितीमध्ये आमचा योगेश, त्याची धर्मपत्नी शेतामध्ये जाऊन काम करतील. आता कुणाच्या भागात एवढा मोठा झालाय. पण श्यामभाऊ, सोमनाथराव, आपण सगळी मंडळी गाव आहे आपण, त्याचा जो काही किराणा असेल त्याचं काय आता तोपर्यंत नाही का, जोपर्यंत त्यांची मानसिकता अजित दादा कामाची होत नाही, त्यांच्या मनाने जोपर्यंत त्यांना जायला पुढे परवानगी पुढे भविष्यात देत नाही, तोपर्यंत त्यांना संपूर्ण आपण संरक्षण देणं विशेष म्हणजे कुणावर मी सोपवणार नाही. आमदार म्हणून ही जबाबदारी माझी आहे. मी या कुटुंबाचं पालन पोषण करेल, एवढं मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो. आणि या कुटुंबावर तो आज जो प्रसंग घडलेला आहे, त्या प्रसंगाची नैतिक जबाबदारी घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटून मरेपर्यंतची शिक्षा फाशीची जर तुम्ही दिली तर मी विधानसभेमध्ये पाऊल टाकेल, नाहीतर ही आमदारकी इथून पुढे तुमच्या विधानसभेमध्ये पाऊल टाकणार नाही जोपर्यंत फाशीची शिक्षा तुम्ही. कारण ही अतिशय अंतःकरणापासून आम्ही संवेदनशील पद्धतीने वागणारी माणसं आहोत. माझ्या ह्या बळगंगेच्या प्रांगणामध्ये आज एवढी मोठी घटना, एक तर आईचं वास्तव्य असलेले, तिचे उपकार असलेले हे गाव आहे, तिचा आशीर्वाद असलेले गाव आहे आणि तिची महिलेची पुचेष्टा व्हावं. माझी विनंती एवढीच आहे आपल्या संपूर्ण महिलांना, आपल्या मुलींची काळजी घ्या. आपल्या मुलींना सतत डोळ्यासमोर ठेवा. रोजचा दिवस हा आता कठीण आहे. कायदा सुव्यवस्थेचा विचार करू. भाई बोलल्याप्रमाणे कायद्यामध्ये अजून काय बदल करता येईल, विशेषत्वाने या बाल जे आहेत म्हणजे मुलांच्या, लहान मुलींच्या बाबतीमध्ये काय कडक कायदा करता येईल. त्याच्यामध्ये फाशीपेक्षा भरचौकामध्ये काय त्यांना आता बघा, इतर फॉरेनचे आम्ही कायदे पाहतो, फार मोठी त्या कायद्यामध्ये ताकद आहे. लोक करायला धाडस ठेवत नाही. अन्न तिकडं आपल्याला धाडस ठेवतात लोक, म्हणतात काय नाही आम्ही आज ना उद्या पैसे देऊन सुटू, किंवा काही काही वेळेला साक्षीदार फुटतात. पण मला असं वाटतं की या कायद्याच्या अनुषंगाने या लहान मुलींच्या कायद्यामध्ये आणि महिलांच्या बाबतीमध्ये अजून काय आपल्याला बदल करता येईल. हा फास्ट ट्रॅकचा सुद्धा कायदा जो केला ना महाराष्ट्राने, तो आता सगळ्या भारतातला सगळ्यात फास्ट ट्रॅकचा पहिला कायदा आहे की ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 55 दिवसामध्ये फाशी त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलाय. या बाबतीमध्ये मी गिल साहेबांचं, आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि खूप चांगली वागणूक दिली. या सगळ्याशी ते चांगले बोलले, त्यांना समजून घेतलं, त्यांच्या भावना समजून घेतल्या. आदरणीय अहिल्यानगरवर आमचे हे सूर्यवंशी आलेत, आमचे बंधू, त्यांनी खंत व्यक्त केली की दादा आम्ही जेव्हा रस्त्यावर आलो, अहिल्यानगरला असं कधी होत नाही. अहिल्यानगरला
संपूर्ण जिल्हा खाली उतरतो. पिंपळवडीकर, माझी हात जोडून विनंती आहे आपल्याला, येथून पुढे काही जरी झालं, आपल्यामध्ये काही बेबरावपणा नाही, आपल्यामध्ये जाती पात आपण कधी आयुष्यात मांडलेली नाही. त्यामुळे ही भावना लक्षात घेऊन इथून पुढे कुणी कुणाला सांगायची वेळ लागतं का, म्हणजे घटना घडली, निरोपाची वाट पाहू नका. पिंपळवडीने या सगळ्या घटनेचं ताकदीने आणि जोरात निषेध व्यक्त करून आपण सर्वांनी घराच्या बाहेर पडणं आणि रस्त्यावर कमीत कमी 2-3 हजार, आपली बघा लोकसंख्या 20,000च्या अधिकची आहे, कमीत कमी 3-4 हजार लोकांनी रस्त्यावर जाणं. तर करायचं काय, फक्त एकत्र येणं म्हणजे निरोप जाणं आहे राज्याला, आणि ते आपण करू शकतो. कारण सांगायची नाही मी व्यापाराला गेलो नाही, मी आज इकडे गेलो नाही, मी आज शेतात गेलो. बघा मला सांगा, ही गोष्ट अतिशय आपल्याला वाईट आहे. त्याच्या मनामध्ये खेद आला, त्यांनी मला बोलून दाखला आल्या, सकाळी माझ्या अंगावर येऊन रडले, काही माझ्या जवळ येऊन रडले, माझ्या गळ्यात पडून रडले. हे आमच्या महिला भगिनी या म्हाताऱ्या सगळ्या आमच्या माझ्या जवळ बोलल्या, दादा सगळ्यांना सांगा ना आमच्या मागं उभं राहायला. बघा या समाजाला वाटलं नाही पाहिजे का हा समाज आपल्यापासून जगलाय. ही त्यांच्या मनामध्ये भावना तयार होता कामा नये की ही सगळी मंडळी आपल्यापेक्षा वेगळी, ही माणसं आपली आहेत आणि ही सगळीच लोक आणि सगळं बाळ. मला सांगा, छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य होतं त्यांनी 12 बलुतेदार सहृदयमध्ये ठेवले आणि त्यांच्या बरोबर स्वराज्य उभं केलं. केवळ छत्रपती शिवरायांच्या बरोबर मराठा समाज नव्हता, हा डोक्यातून गैरसमज काढून टाका सर्वांनी. 12 बलुतेदारांची अतिशय मोठी फळी त्यांनी उभी केली, त्यांना विश्वास दिला आणि स्वराज्य दिल्लीपर्यंत अटकेपर्यंत घेऊन गेले. ते माझी विनंती आहे, या सर्व असलेल्या छोट्या छोट्या घटक समाजाला त्यांचा सन्मान ठेवा, त्यांचा कोणी अनादर करू नका, त्यांना कोणी वाईट बोलू नका. आणि परिस्थितीने गाजलेल्या माणसाला परिस्थितीमध्ये आपण कधीच असं म्हणायचं नाही का तुझी योग्यता नाही आणि आमची योग्यता आहे, बिलकुल नाही. हा जो ही जी दरी आहे ही संपली पाहिजे. बाबासाहेबांचा जो विचार, संविधानाचा जो विचार, मला सांगा या गावामध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन चालणारे मंडळी आहोत. इथं पुढे कुठलीही घटना घडली तर आपलं गाव एक उठलं पाहिजे. वाटच पाहू नका, शरददादा फोन करतील, शरद लेंडे फोन करतील, मंगेशांना फोन करेल, आमचा संदीप फोन करेल, बेगताई फोन करेल, ही आपली सर्वांची सार्वजनिक जबाबदारी आहे. आमच्या संगीताताई फोन करतील का, आमच्या कोकणेताई फोन करतील, आपली सर्वांची जबाबदारी. आज त्यांच्या मनातला हा किंतु परंतु मी काढतो. समाजाने बिलकुल मनामध्ये आणू नका, तुम्ही एकटे आहेत. पिंपळवडी, बारावाडी आणि हा तालुका तुमच्या बरोबर आहे. 100% मरेपर्यंतची फाशी घेतल्याशिवाय आम्ही मागे येणार नाही, एवढंच मी आजच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण आला, मोठ्या संख्येने जमलात आणि ह्या मोर्चाला सामोरे गेलात. हा मोर्चा याच्यासाठी पाहिजे का, एकजुटीसाठी. मोर्चा ही एक ताकद आहे. मोर्चाने माणसाची मनं एकत्र येतात, भावना एकत्र येतात, आपण एकत्र होतो. आणि मेहरबानी करून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सर्वांनी निरागस भावनेने या सगळ्या दुःखाला आपण आपल्या खांद्यावर घेऊन, आपल्या हृदयामध्ये ठेवून, इथून पुढच्या कालखंडामध्ये अशा घटना आपल्या कुठेही तालुक्यात, राज्यात होणार नाही याची आपण काळजी घेऊ. हे आपल्या सर्वांना मनापासून जे धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्या माता पित्याला सांगतो, त्या मुलीच्या भावांना पण, तुम्ही चिंता करू नका, आपण याच्यामध्ये हळूहळू या सगळ्या गोष्टी आपण बंद करू. शासनाला मी एक विनंती करेल, या कुटुंबाला जर नोकरी देता आली शासकीय, तर ती शासकीय नोकरी देता आली या कुटुंबाला, तर ती एक आम्हाला हवी आहे. आणि बरोबरीने या कुटुंबाला काय तुम्हाला आर्थिक मदत देता येईल ती सुद्धा आम्हाला हवी आहे. मला वाटतं त्या कुटुंबाला घर नाही आहे. अजून एक आपल्याला सांगतो, या कुटुंबावर घटना घडली म्हणून मी मागे उन्हाळ्यामध्ये आलो होतो, तुम्हाला विचारणा केली होती सर्वांना घराच्या बाबतीमध्ये. आपल्या सर्वांचं प्रकरण मी जिल्हाधिकाऱ्यासमोर ठेवलेलं आहे. CSRच्या बाबतीमध्ये माझे प्रयत्न चालू झालेले आहेत. आदर्श आणि चांगली वसाहत तुम्हाला बांधून द्यायची जबाबदारी आमदार शरद सोरोजी राहील. मी तुम्हाला घरं देण्यासाठी मी माझी जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. उद्याच्या पावसामध्ये ज्या लोकांचे वरचे काय म्हणतात ते ताडपत्र कुणाच्या खराब झाले असेल याची नोंद आमच्या शामरावकडे, विकासकडे, सोमनाथकडे आणि आमच्या सध्याकडे द्या. या प्रभागामध्ये आमच्या कोकणताई या प्रभागामध्ये आहेत आणि मला वाटतं स्नेहाताई आमच्या आहे, सरपंच ताई आहे. आता आमचा उपसरपंच मयूर तो बिचारा राहिलेला आहे. पण तुम्ही नोंद करा. आम्ही तातडीने कुठून पैसा गोळा करतो माझा विषय आहे, पण त्या कुटुंबाला ओलिताखाली झोपता येणार नाही. त्या जमिनीवर, ओल्या जमिनीवर बिचार ती पण माणसं आहेत, याची काळजी ग्रामस्थ म्हणून आम्ही सगळी करू असा विश्वास व्यक्त करतो. आणि उद्याच्या उद्या त्या गळणाऱ्या ताडपत्राला थांबून नवीन ताडपत्र सध्या तरी तुटतं आम्ही तुमच्या घरावर बसून देऊ एवढा विश्वास व्यक्त करतो. आणि या लाडक्या आमच्या शिवला भावपूर्ण आदरणीय आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो. आदरणीय या ठिकाणी
अक्षरताई मांडे आलेल्या थोड्या उशिरा आल्या, त्यामुळे त्यांच्या महिला सगळ्या आल्या, त्यांनी सुद्धा हे महिलांच्या बाजूचं मोठं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.